किती किलोमीटर? 17 किलोमीटर. 17 नातेगाव म्हणून आपल्या रस्त्यावर आहे पाच. रस्त्यावरती 5,000. तुम्ही माणगाव निजामपुरी जाणार आहे का महाडमध्ये जाणार आहे? महाडला जातात. माणगाव निजापूर म्हणजे तुम्ही जिजामाता समाधीकडनं जाणार. आणि महाडवर नगरात नातेगाव लागतं ना, हायवे त्या गावात आहे. आता इथे कार्यक्रम वगैरे होतात ना, तर मोठी होती कधी मोठी मोठी पिंड आणि ते शिवलिंग वगैरे सगळे त्या काहीतरी तांब्या बिंब्या सगळे त्या गावातच तिथे त्याने ठेवली. कधी नेलं त्या महाराजांच्या नंतरच ना गेले. प्रत्येक गोष्ट आता ही हनुमंताची मूर्ती आहे ना, ही पण नेली होती म्हणजे रस्त्यात सापडली आर्किओलॉजिकलला खोदकाम करते. हा इथेच म्हणजे आता कुठेतरी मंदिर असणार त्याचं. बरोबर. आता ते पळवताना ते तिथेच काही गोष्टी जागेवरती राहून गेले ना, मग ती नंतर मूर्ती इथे आणून बसवली. हिरोजी इंदूर पहिली पायरी माणूस पहिले पायरी सोडेल पण दुसरी पायरी सोडणार नाही. ह्या हिसाबाने पायरी आणि तो फोटो कुठून निघेल इकडून निघतोय ह्याच्यात जात आहे का? आहे का वरती फोटो काढून घ्यायला चढताय त्याच्या गेला तुम्ही 500 फूट नाही खाली पायथ्यापर्यंत वर ट्रेक लागतं आपल्याला. ट्रेक हो नाही का? तेवढं. 1-2 ट्रेकर तिथे मेलेली पण आहे तिथं लिंगाण्याला. हो. आणि हे समोर हेनरी ऑक्झेंडरचा वाडा म्हणतो ना आपण, हे झाड दिसतं का? हा म्हणजे इथून या साईडला तो राहिला होता का हो काही दिवस? 22 दिवस राहिला होता गडावर. उत्तर भागाची खळगी दिसतात ना, त्याला नाव आहे. त्याला सातनीचा खळगा म्हणतात. हा सातनीचा खळगा म्हणजे खळग्याला नावं असायची. जशा हिर्यावाई, संभाजीनगर, नेहरूनगर, टिळकनगर अशी ओळखण्यासाठी. तेव्हा ह्याला निसनीचा पहारा लिहिले. सातनीचा खळगा सातनीचा खळगा. काही कोळीम तलाव बघितला आपण, हा साईडचा इलाका बघायला. आता आपण समाधीजवळ प्रॉपर आहोत बघा. ही शिवबंदीची घरटी म्हणजे हे बघा, ही घोड्यांच्या पागा होत्या इकडे. हे दोन्ही साईड दिसतात ना बांधकाम, ही दोन्ही बांधकाम आहेत बघा साईडची. हे आडवळे इथं आहे आणि इथे आहे बघा शिवबंदीची घरटी. दाखवा हे आत्ताचं कुठलं. हे बघा ही समोरचेच होते. हा लांब जो दिसतो ना, हा जो लांब लचक बांधलाय तो. घोड्यांच्या पागा, घोडे बांधण्यासाठी जागा होती बघा. आणि तो तिकडचा तो पूर्ण तो आडवा केलाय तो तेच आहे तेच आहे. चौकोनी असं बांधलंय का त्याने? राहिला होता वाडा. हो का? 22 दिवस. हे बघा आता जे तुम्हाला सांगितलं ना, म्हणजे तो राहिला. तुकारामांची समाधी जे कुत्र्याचं प्रकरण चालू आहे, वाघ्या कुत्र्याची नोंद नाही आहे तिथे. तर कुत्रा हा नंतर बांधला गेल्यानंतर कारण महाराजांची राणी सती गेली होती. बरोबर. आता ही महाराजांची समाधी आहे. ही समाधीचं स्ट्रक्चर नंतरचं आहे बघा. तुम्हाला मी पुस्तकं दाखवलं पूर्वी जेव्हा जेव्हा 9वीला का 10वीला होतो ना, तर इकडे पूर्ण म्हणजे आपण ज्या पायवाटेने आलो ना, हे समाधीचं बांधकाम हे सिमेंटचं नंतर केले. हे दगडाचं बांधकाम फक्त महात्मा ज्योती फुलेंनी केलेलं बघा. हे डिझाईन वगैरे केलेले बघा. बाकी त्याच्या अगोदर आमचे आजोबा, आता माझे आजोबा आहे, त्यांचे 5 वय चालू आहे, की त्यांनी स्वतः पूर्ण इथे झाडी वगैरे असताना ते बोलले आमच्या वडिलांनी ते साफसफाई केलेली म्हणजे ही फरशी वगैरे सगळी आत्ता बसवलेली. तुम्ही मार्केटमधून आला तर तिकडे पूर्ण निरगुडीची झाडं होती. सिंहासनामध्ये पूर्ण निरगुडीची झाडं होती. हे 2005 नंतर सगळं डेव्हलप झाले. 96ला रोपवे झाला ना, त्याच्यानंतर थोडी थोडी लोक यायला लागली. पहिले पुरंदरे यायचे, बाबासाहेब पुरंदरे, निनाद बेडेकर, ही 5-5, 10-10 लोकांचे ग्रुप घेऊन यायचे. पण जेव्हा समाधीचा शोध लावला तेव्हा खाली एक धनगर म्हणून अवकेरकर, एक मुजावर आणि एक शेडगे, ही 3 माणसं त्या माणसाने घेऊन आली वरती. आणि मग त्यांनी दाखवलं की हा रायगड आहे म्हणून. पूर्वी ही लोक गाई म्हशी घेऊन राहायची. पूर्वी ताक दही विकत नव्हते, फक्त गाई म्हशी घेऊन राहायचं आणि ते फक्त दिवा लावायचे. जसं आपण बत्ती लावतो रॉकेलची, तसं मग तो दिवा समजला जायचा ना. तो दिवा फक्त लोकांना दिसायचा लांबून की रायगडावरती काहीतरी उजेड आहे. तेव्हा कोणीही फिरकत नव्हतं.
या गडावरती 100 ते 150 वर्ष. तेव्हा मला सांगतात की शिवाजी महाराजांच्या समाधीच्या मागे ते पुतळाबाईची समाधी की जेव्हा खोदकाम केलं तेव्हा ते स्त्रीच्या बांगड्या वगैरे मिळाल्या होत्या त्या जागेवरती. आता समाधी मंदिर हा गेट आहे, या गेटवरती आर्किटेक्टचं नाव आहे. आता सेवेचे ठाई तत्पर कर हिरोजी इंदुलकर. मग 14 वर्ष रायगड बांधल्यानंतर त्याला स्वतः शिवाजी महाराज म्हटले बक्षीस काय पाहिजे. त्याने एकाच वेळी 2 किल्ले बांधले, तुम्हाला मी सांगते, सिंधुदुर्ग आणि रायगड. तेव्हा त्या हिरोजीला महाराजांनी विचारलं, हिरोजी म्हटला महाराज मला धन दौलत नको, तुम्ही ज्या मंदिरात जाताय मंदिराच्या समोरच्या पायरीवरती तुमचं नेहमी पाऊल पडते आणि तुमच्या ज्या पायाची धूळ ज्या पायरीवरती पडते त्या ठिकाणी मला नावाची पाटी लिहिण्याची परमिशन द्या की सदैव माझं नाव तुमच्या तोडून निघालं पाहिजे. आताच्या इंजिनियरने करोड रुपये ॲडव्हान्स म्हणून मिळाले बघा, म्हणजे त्या हिरोजी सारखी माणसं महाराजांना मिळाली बघा. मग त्यांनी नाव काय लिहिलं, राजाने त्याचं सांगणं होतं की महाराज मला नाव असं नको, नाव असं पाहिजे, सेवेचे ठाई तत्पर कर हिरोजी इंदुलकर. ज्या ज्या वेळी त्या हिरोजी तुम्ही हाक माराल तेव्हा हिरोजी तुमच्या सेवेसाठी सदैव तयार आहे, अशी त्या नावाची पाठी. म्हणजे त्या हिरोजीला गर्व नव्हता, शिवरायांच्या तोंडून नाव घेणं हे केवढं मोठं भाग आहे की आकाशामध्ये चंद्र सूर्य राहतील तोपर्यंत नावाची पाठी आहे. पाठीमागे त्यांनी वास्तुशास्त्र आहे ना त्याचं गॅरंटी पत्र दिले. हे बघा, हे सगळं मोडी लिपीमध्ये बघा. हे बघा, श्री श्री गणपते नम प्रासादू जगदीश्वर सहर्ष जगता मानु द्रोणुज्ञा श्री छत्रपती सिंहासनाधिष्ठिता शाक्य 96 भूमी आनंद नाम संवत्सरे. श्री गणपते नम प्रासादो जगदीश्वर. जगदीश्वराच्या कृपेने शिवाजी महाराज छत्रपती झाले. शालिवान शक्य आयुष्य महाराजांचं शंकराच्या कृपेने गेलं. की नरेंद्र सदर कुंभीग्रह वापी कूपतळा की वास्तुशास्त्र की गजशाळा हत्तीशाळा दरबार राजवाडे शंकराच्या कृपेने शांततेत झाले. यावं चंद्र दिवाकर विलस्त मृजमतो. जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र सूर्य राहील तोपर्यंत माझं बांधकाम अबाधित राहील, अशी त्यांनी हिरोजीने गॅरंटी दिली. कारण ज्यावेळी हिरोजीची गॅरंटी शिवरायांना कळाली तेव्हा शिवरायाने याच्या अगोदरच राजधानी म्हणून स्वीकारली होती. पण शिवाजी महाराजांच्या नंतर धर्मवीर छत्रपती संभाजी राजाने आपल्या वडिलांचा वारसा चालवत नेला ना, हा 9 वर्ष होता. 9 वर्षात संभाजी राजांना अनेक अडचणी आल्या. त्या अडचणीला सामोरे जाऊन संभाजी राजांनी स्वराज्याचं रक्षण केलं. संभाजी राजांना माहित होतं की आपले वडील कुणासमोर झुकले नाही, पण त्यांना त्यावेळी काही गोष्टी माघारपाळी घ्यावं लागली तर स्वतःच्या पायावरती राज्य उभं करायचं. शिवरायांचा गनिमिकावा संभाजी राजांचा छावा. कारण संभाजी राजे कडक होते. त्यांचा न्याय एका गावामध्ये 2 तुकडे. न्याय म्हणजे न्याय, तिथे वडील असेल भाऊ असेल कोणी असेल. कारण औरंगजेबाला संभाजी राजांनी 9 वर्षाचे असताना दिल्लीमध्ये एकच सांगितलं होतं. तर औरंगजेब स्वतः संभाजी राजाला म्हटलं होता, अरे शंभू बच्चे हमारे वजह से आपको डर नहीं लगता है, आपको देख के हमें डर नहीं लगता है. संभाजी क्या बोले थे औरंगजेब को, हमें देख के सबको डर लगता है, हमको किसी से डर नहीं लगता. आणि विचार करा की त्या वेळात संभाजी राजा औरंगजेबाला म्हटले होते, आम्ही सुद्धा काही मुलखाचे राजा आहोत, आम्हाला बसायला खुर्ची पाहिजे, रांगेमध्ये उभे राहणार नाही. आणि त्या शब्दावरती संभाजी राजे दिल्लीतून शिवाजी राजाने घेऊन आले. आणि त्यावेळी एका पुस्तकात लिहिलं गेलं आताही की शिवाजी महाराज जगावे तर शिवबासारखी आणि मरावे तर संभासारखी. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हा किल्ला संभाजी राजांच्या ताब्यात गेला. आणि ताब्यात गेल्यानंतर संभाजी राजांनी 9 वर्ष राज्य केलं. इथून राजकारभार चालवला. शेवटी संभाजी राजांना पकडलं गेलं. पकडल्यानंतर ही बातमी आजूबाजूला पसरली. पसरल्यानंतर संभाजी राजाला कैद केलेली बातमी औरंगजेबाला समजली. इकलात खान त्याचं नाव होतं. आणि मग शंभू राजाला पहिल्यांदा कैद केलं आणि त्यांना विचारलं गेलं, गड किल्ल्यांच्या चाव्या द्या, फितुरांची नावं सांगा, आमची फितूर काय आहे त्यांची नावं सांगा, धन दौलत आम्हाला द्या आणि तुमची दाद बदला. असं शक्य होईल का? संभाजी राजाला 46 दिवस कैद केलं. कैद केल्यानंतर त्या राजाला पाणी अन्न दिलं नाही.
शेवटी 46 दिवसानंतर औरंगजेबाने एक पत्र पाठवलं. शंभूराजे कबूल व्हा. शेवटी शंभूच्या राजाने त्याला डबल पत्र पाठवलं. वाटेल ते करा, शिवाजीचा छावा तुमच्या समोर कधीच नतमस्तक होणार नाही. शेवटी संभाजी राजाने एका चौकामध्ये बांधलं. लोखंडी सळ्या भरल्या, हातापायाचे चामडे काढले, जीप कापली. शेवटी जीप उघडाना त्यावर नाग दाबलं पकडीने. विचार करा, शेवटी संभाजी राजाची हत्या केली 11 मार्च 1689 ला. हत्या केल्यानंतर औरंगजेब त्याच्या दरबारामध्ये निघून गेला. भला मोठा दरबार असतो, त्याचे 4 मुलं असतात, अकबर, बादशाह, शहजादे, तैमूर खान. त्याची बेगम असते उदयपुरी. जेव्हा औरंगजेब शंभू राजाला मारून दरबारात जातो, मोठा हौसला तयार असतो, पार्टी असते. त्या दरबारामध्ये एक मुघलांची एंट्री करताना भाषा असते, बहा मुला होतशार बादशाह पधार रहे है अलमगीर. तो अलमगीर असतो. पण औरंगजेब दरबारात गेल्यानंतर बघतो, संभाजी राजाला मारून मला काय मिळालं? स्वतःहून तर कबूल झाला नाही, मला स्वतः शरण जावं लागलं. औरंगजेबाला पहिली चूक आठवली, कर्नाटकात जर शहाजहान सोडलं नसतं तर त्यांच्या कुठे शिवाजी जन्माला आला नसता. आग्र्यावरनं शिवरायानं सोडलं नसतं तर त्यांच्या कुठे संभाजी जन्माला आला नसता. आणि आज संभाजीला सोडलं तर आयुष्य संपलेलं जमा. तर औरंगजेब स्वतः दुश्मन शिवरायांची तारीफ करतो. आणि मग त्या औरंगजेबाने आपल्या मुलाला आणि बायकोला विचारलं, ए मेरे बेगम, मैं अलमगीर बादशाह हूँ, मगर जिस संभा को शिवाजी ने जैसा पैदा किया ऐसा एक भी संभा मेरे घर में पैदा हो जाता ना तो पूरे हिंदुस्तान पे मैं राज करता. मेरे 4 बेटे बेकाब और बेकाम निकले, कुछ काम के नहीं है. कारण ज्या संभाजीने मला झुकवलं ना, असा संभाजी माझ्या घरात एक फक्त पाहिजे होता. माझी तर 4 मुलं आहेत. तर औरंगजेबाला त्याने पिळून सोडलं होतं. म्हणून एक शिवरायांची तारीफ औरंगजेब कशी करतो बघा. औरंगजेब आपल्या मुलासमोर म्हणतो, यस सब फजुले शहजादे, चंगेज और तैमूर के कोई कभी शिकस्त नहीं देखी, लेकिन आज कंधार से लेकर तंजावर तक सारे हिंदुस्तान को मुगलिय सल्तनत शामिल करने वाली, ख्वाब देखने वाली मोहब्बत दौलत, ये सब क्या देख रहे हैं? शिवाजी अपने आंखों के लाल महल पर छापा मारकर छक्के छुड़ा दिए. ये तो तकदीर के सिकंदर थे कि जान बच गई, सिर्फ 3 उंगलियां खोनी पड़ी. ये जसवंत सिंह राठौड़ जोधपुर के राजे, इन्हें मराठों की जख्म की वार अपने छाती पर नहीं बल्कि पीठ पे खाए हैं. ये आपसी पोलाद खान, जिनके हथेली पर मिठाई धरकर शिवाजी राजे अपने आगरा के कैद खाने से फरार हो गए. तमाम सरदार लश्कर होते हुए मैदान छोड़कर भागने वाले करतलब खान, मुजावर खान, दुर्गाराज खान, तमाम सरदार क्यों मालूम है तुम्हें शहजादे, इज्जत मिट्टी में मिला दी. औरत, नाच, गाना, इश्क, मोहब्बत, बहादुर शिवाजी को तुम कभी गिरफ्तार कर नहीं पाओगे. शिवाजी चला गए खाबे मक्कारे दगाबाज है, लेकिन उनका चाल चलन बिल्कुल दूध की तरफ साफ और सूरज की तरफ चमकदार है. उसमें कोई शक नहीं शहजादे, हम खुद नसीब है, हमें दुश्मन भी मिला तो शिवाजी ऐसा. क्या बात. त्या औरंगजेबाने आपल्या राजाची तारीफ केलेली आहे शेवटीला. तरी बस भरपूर होत आहे. प्रत्येकाने, एकाने साफसफाईचं, एकाने पूजेचं, एकाने गड किल्ले रक्षणाचं. आता बघा खाली कोण, आता एवढं काही कार्यक्रम ॲट टाइम 83,000 लोक असतात ना. पाण्याचा सोर्स कुठला आहे गडावर? गंगासागर ह्या हा, तो तलावात. गंगासागर मधलंच सगळीकडे फिरवतो. गंगासागर त्यातलंच पाणी खपत नाही. त्याच्यातच 5-6 मोटर लावतात कार्यक्रमाच्या वेळी. मग ही पाईपलाईन असते. इकडून या इकडून. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ते 2 तलाव आहेत ना, हाती तलाव आणि तिकडे खाली एक, ते तलाव तर कधी आटतच नसतील. तेव्हा पाऊस पण भरपूर होता आणि झाडं पण भरपूर होती, त्याच्यामुळे तेव्हा पूर्ण हिरवगार असेल ना इथे. वर्षाचे 12 महिने हिरवगार असायचं.